ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्ह्यू कशा प्रकारे एक्झिक्यूट केला जातो हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब क्युरीज कशा प्रकारे एक्झिक्यूट केल्या जातात हे पाहणार आहोत. बेसिकली या सब क्युरीजमध्ये 3 टाइप्स पडतात: सिंगल रो सब क्युरी, मल्टी रो सब क्युरीज अँड कोरिलेटेड सब क्युरी. सो या तिन्हीबद्दल थोडंसं डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण PDF यूज करून घेऊया. सो या ठिकाणी सांगितलेलं आहे सिंगल रो सब क्युरीज, मल्टिपल रो सब क्युरी अँड कोरिलेटेड सब क्युरीज. सब क्युरी विच इज रिटन अ सिंगल रो आउटपुट. जी सब क्युरी तुम्हाला सिंगल रो आउटपुट देते दॅट्स कॉल्ड ॲज अ सिंगल रो सब क्युरीज. दे मार्क द युजेस ऑफ सिंगल रो कंपॅरिझन ऑपरेटर व्हेन युज्ड इन वेअर कंडिशन. ओके, कोणतेही तुम्ही कंडिशन जर वेअरच्या लूपमध्ये वेअर कंडिशनमध्ये तुम्ही काहीही त्या किंवा ऑपरेटर्स यूज केले असतील तर त्याचा रिझल्ट सेट हा सिंगल रोमध्ये ॲज अ आउटपुट दाखवला जातो. दॅट्स कॉल्ड ॲज अ सिंगल रो सब क्युरीज. सेकंड वन इज द मल्टिपल रो सब क्युरीज. सब क्युरी रिटर्न अ मल्टिपल रो आउटपुट. सो ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट काय आहे बघा. यामध्ये आहे रिटर्न अ सिंगल रो आउटपुट आणि याच्यामध्ये आहे मल्टिपल रो आउटपुट. तुम्हाला डेटा शो केला जातो मल्टिपल रो सब क्युरीजमध्ये. दे मेक यूज मल्टिपल रो कंपॅरिझन ऑपरेटर लाईक इन, एनी, ऑल. ओके, हे ऑपरेटर्स जास्त करून त्यामध्ये वापरले जाऊ शकतात. देअर कॅन बी सब क्युरीज रिटर्निंग अ मल्टिपल कॉलम ऑल्सो. त्याचबरोबर तुम्ही मल्टिपल कॉलम्समध्ये पण रिझल्ट तुमचा शो करू शकता. ओके, सिम्पल आहे. नाउ थर्ड वन इज द कोरिलेटेड सब क्युरीज. Correlated subqueries depend on the data provided by a outer query. ओके, यामध्ये मल्टिपल कंडिशन्स दिल्या जातात. सो जो काय डेटा आहे तो ज्या तुम्ही कंडिशन्स दिलेल्या आहेत, मल्टिपल कंडिशन्स दिलेल्या आहेत त्याच्यावर तुमचा रिझल्ट सेट डिपेंड असतो. दिस टाईप ऑफ क्युरीज ऑल्सो इन्क्लूड सब क्युरीज. ओके, यामध्ये जास्त सब क्युरीज वापरल्या जातात. दॅट युजेस द एक्झिस्ट ऑपरेटर to test the existence of data row satisfying specified criteria. ओके, सो त्यामध्ये एक्झिस्ट कीवर्ड वापरण्याची शक्यता असते. असं नाही आहे की तुम्ही इन, ऑल आणि एनी वापरलंच जातं, यामध्ये एक्झिस्ट वापरलंच जातं अशा प्रकारे काही नाही आहे इंडिकेशन की हे ऑपरेटर्स किंवा या कंडिशन्स त्यामध्ये वापरल्याच गेल्या पाहिजेत असं काहीही नाही आहे. बट इथं देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही डिटेल वाचत गेला सिंगल रो किंवा मल्टिपल रो त्यामध्ये सांगितलेलं आहे इन, ऑल, एनी वापरलं जातं. याच्यामध्येही तुम्हाला कोरिलेटेडमध्ये सांगितलं जातं की काही ऑपरेटर्स वापरले जातात, पण असं नाही आहे. ॲक्च्युली बेसिकली यामध्ये जे फॉर्मेशन्स आहे ते फॉर्मेशन्स तुमचं हेच आहे की हे रिटर्न अ सिंगल रो आउटपुट देतं सिंगल रो सब क्युरीजमध्ये. हे रिटर्निंग अ मल्टिपल रो आउटपुट देतं. असं नाही की हे एवढेच पर्टिक्युलर वापरले जातात, अजून खूप सारे आहेत ते वापरले जातात. इथे लाईक म्हणूनच म्हटलेलं आहे. ओके, यासारखे ऑपरेटर्स तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि यामध्ये सब क्युरीजवर तुमचा रिझल्ट सेट डिपेंड असेल तर दॅट्स कॉल्ड ॲज अ कोरिलेटेड सब क्युरीज. ओके, सो अशा प्रकारचे हे 3 टाईप्स आहेत सब क्युरीजचे जे महत्त्वाचे आहेत. आपण या तिन्ही टाईपच्या क्युरीज रन करून पाहणार आहोत. अगदी सिम्पल वे आहे, जास्त हार्ड क्युरीज यामध्ये टाकलेल्या नाही. ओके, सो हे पाहण्यासाठी पुन्हा आपण मायस्क्यूएलमध्ये जाऊया आणि या ठिकाणी झूम करून घेऊया. ओके, नाव एंटर यूज कॉलेज. डेटाबेस आपण सिलेक्ट केलेला आहे. सो या सगळ्या क्युरीज रन करण्यासाठी आपल्याला काही टेबलची गरज लागते. ओके, कारण की त्या टेबलवरच आपण ह्या तिन्ही टाईपच्या सब क्युरीज किंवा जे काय आपण सिंगल रो मल्टिपल रो अप्लाय करणार आहोत ते ह्याच टेबलवर आपण अप्लाय करणार आहोत. ओके, सो ह्या टेबलवर अप्लाय करताना आपण पहिल्यांदा कोणकोणते टेबल्स लागणार आहेत ते पहिल्यांदा आपण कवर अप करून घेऊया. तर त्यासाठी मी ऑलरेडी टेबल क्रिएट करून ठेवलेले आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. ओके,
जर तुम्ही माझेच व्हिडिओ पाहून प्रॅक्टिस करत असाल तर मी प्रत्येक टेबल इथं शो केलेला असतो, याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. खूप मुले मला म्हणतात की सर कोड जो असतो क्युरी रन केलेला तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकत चला, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये इंटेन्शनली टाकत नाही आहे, आणखी स्टुडंट्स फक्त कॉपी पेस्ट करून ती क्युरी रनअप करू शकतात. दॅट्स नॉट अ गुड प्रॅक्टिस. ज्यावेळी तुम्ही क्युरी हाताने टाईप करता, टेबल क्रिएट करता, डाटा इन्सर्ट करता, क्युरी रनअप केल्यानंतर कोणती एरर येते आहे, सिंटॅक्स एरर आहे की आपल्याला काही लिहिण्याचे लॉजिक आपल्याला चुकलेलं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, सो कोणती क्युरी डायरेक्टली तुम्ही कॉपी पेस्ट करून वापरू नका. त्याच इंटेन्शनली मी कोणती क्युरी तुम्हाला कोडिंगमध्ये देत नाही आहे. इथे बघून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ती क्युरी टाईप करून रनअप करत चला, ज्याने की एरर आल्या पाहिजेत. ओके, एरर आल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस व्यवस्थित होऊ शकतं, ज्यावेळी तुम्ही ते एरर सॉल्व आउट करू शकता. ओके, सो दरवेळी हा डेटा वापरत चला. ओके, सो आपल्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स हा मी टेबल एक्झिक्यूट करून घेतलेला आहे. सो या टेबलवरच आपण फर्स्ट टाईप जो आहे सिंगल रो सब क्युरीज हे अप्लाय करणार आहोत. सो सिंगल रो सब क्युरी अप्लाय करताना आपण क्युरी लिहूया. सिलेक्ट एस नेम फ्रॉम स्टुडंट्स वेअर एज, ओके सॉरी, sh s_age, ओके, इज ग्रेटर दॅन. स्टुडंटची नावं काढून दे ज्यांचं एज हे सिलेक्ट ॲव्हरेज. ओके, sh फ्रॉम स्टुडंट्स. तर इथं सिंपल क्युरी लिहिलेली आहे. मला असा डेटा पास करून दे ज्यांचं एज हे ॲव्हरेज एजपेक्षा जास्त आहे. ओके, सो एस नेम मी प्रिंट केलेले आहेत आणि एस एज हे ग्रेटर दॅन पाहिजे मला ॲव्हरेज एजपेक्षा. सो इथं आपल्याला सिंगल रो डाटा भेटणार आहे. नाव एंटर. या ठिकाणी पाहू शकता असे दोन आपल्याला त्यांनी नावं दिलेली आहेत ज्यांचं एज हे आपल्याला ॲव्हरेज एज काय मिळू शकतं, टेबलमधून मिळू शकतं. सो अशा प्रकारे तुम्ही सिंगल रो सब क्युरी यूज करू शकता. नाव वी रन अ मल्टिपल रो सब क्युरीज. ओके, सो मल्टिपल रो सब क्युरीज रन करताना आपल्याला आणखीन दोन टेबल लागणार आहेत. सो ते दोन टेबल मी इथं तयार केलेले आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट्स. ओके, सो दॅट वन टेबल आपल्याला लागणार आहे. ओके, आणि याचबरोबर आणखी आपल्याला एक टेबल लागणार आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑर्डर्स. ओके, ऑर्डर्स. सो इथं दोन टेबल आपण शो केलेले आहेत. एक प्रोडक्ट्स टेबल शो केलेला आहे आणि एक ऑर्डर्स टेबल शो केलेला आहे. या दोन टेबलचा यूज करून आपण मल्टी रो सब क्युरीज काय करणार आहोत, एक्झिक्यूट करणार आहोत. सो मल्टिपल रो सब क्युरीज एक्झिक्यूट करताना आपल्याला मल्टिपल रोचा डेटा शो करावा लागतो रिझल्ट सेटमध्ये. यामध्ये आपण तुम्ही मल्टिपल स्टेटमेंट पण वापरू शकता, सिलेक्ट स्टेटमेंट, ज्याचे रिझल्ट सेट एकमेकावर डिपेंड असू शकतात. ओके, सो या दोन टेबलवर आपण सेकंड क्युरी अप्लाय करून बघूया, दॅट इज द मल्टी रो सब क्युरी. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो या ठिकाणी आपण सिलेक्ट p_name फ्रॉम प्रोडक्ट टेबलमधून कॉल करूया प्रोडक्ट्स वेअर. ओके, वेअरला आणखीन एक कंडिशन देऊया. सिलेक्ट काउंट स्टार. ओके, काउंटर स्टार फ्रॉम ऑर्डर्स वेअर orders dot p_id is equal to product dot p_id. ओके, इथं मी अशी क्युरी लिहिलेली आहे की मला प्रोडक्टचं नाव सांग, ज्या प्रोडक्टचा काउंट कर पहिल्यांदा तो ऑर्डरमधला PID आणि प्रोडक्टमधला PID हा सेम असेल अशांचा काउंट कर. सो इथे बघा
PID इथेही घेतलेला आहे आणि PID सेकंड टेबलमध्येही घेतलेला आहे. सो यांचे जे कॉमन असतील असे रेकॉर्ड्स काढ, त्याचे काउंट कर आणि त्याचा मला प्रोडक्ट नेम दे. बट ह्याच्यामध्ये आणखीन एक ट्विस्ट टाकलेला आहे की जो त्यांचा स्टॉक आहे हा जे काय हा डेटा आहे यांचा लेस दॅन स्टॉक पाहिजे. ओके, सो स्टॉकमध्ये जेवढा अवेलेबल आहे त्यांचा स्टॉक लो आहे असे रेकॉर्ड्स मला शो कर. ओके, लेस दॅन स्टॉक दिलेलं आहे. नाव एंटर. या ठिकाणी आपला कॉलमचं नाव वगैरे चुकलं असेल, जस्ट चेक इट. ओके, इथं प्रोडक्ट्स आहे, आपण प्रोडक्ट टाकलेलं आहे, मायनर चेंज. ओके, एंटर. सो या ठिकाणी पाहू शकता असे 3 डेटा आपल्याला दाखवलेले आहेत प्रोडक्ट नेमचे. या ठिकाणी पहिल्यांदा आपण त्याला काउंट केलेलं आहे, ज्यांचे ID सेम आहेत आणि स्टॉक क्वांटिटी ही कशी आहे, मिनिमम आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल रो सब क्युरी वापरू शकता, ज्यामध्ये तुम्हाला मल्टिपल रो कॅल्क्युलेशन करून एक डेटा सेट रिझल्ट दाखवला जाईल. यानंतर आपण पाहणार आहोत कोर रिलेटेड. ओके, कोर रिलेटेड सब क्युरीज. सो यासाठी पुन्हा आपल्याला काही टेबलची गरज असेल, सो ते टेबल ही मी इथं पहिल्यांदा शो करून घेऊया. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, हा एक टेबल आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट्स. ओके, सो या 2 टेबलवर आपण कोर रिलेटेड सब क्युरी अप्लाय करणार आहोत. यामध्ये मल्टिपल रिझल्ट सेट हे डिपेंडंट असतात आणि त्याच्यावर डिपेंडंट करून आपल्याला एक रिझल्ट सेट कॉल करावा लागतो. सो लेट्स स्टार्ट फॉर क्युरी. सिलेक्ट e-name, then salary, from which table? Employees table. Okay, employees table E. Okay, where salary, त्यांची जी सॅलरी आहे ती ग्रेटर दॅन हवी आहे कोणापेक्षा. आणखी एकदा मी क्युरी लिहिली आहे, सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरीपेक्षा AVG salary. Okay, from employee, employees and departments. Okay, where D underscore ID is equal to E dot EID. सो हे दोघांचे काय कर, कम्पेअर कर. डिपार्टमेंट ID आणि एम्प्लॉय ID सेम पाहिजेत. 1 2 3 4 लिहिलेलं आहे, इथं 1 2 3 4 लिहिलेलं आहे. यांची मला एम्प्लॉय नेम दे, त्यांची सॅलरी दे. कशी दे, जी सॅलरी ही ॲव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त असेल. ओके, सो ही क्युरी आपण रन करून बघूया. सो या ठिकाणी पाहू शकता आपल्याला ई-नेम आणि सॅलरी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे भेटलेल्या आहेत. सो यामध्ये डिपेंडंट डेटा आपल्याला शो करता येतो. सो अशा प्रकारे आपण सिंगल रो सब क्युरी, मल्टिपल रो सब क्युरी किंवा कोरिलेटेड सब क्युरी आपण रनअप करू शकतो. ह्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट्स आहेत, बट जेवढ्या सिम्पलीपणाने तुम्हाला सांगता येईल तितक्या सिम्पलपणाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण स्टोर्ड प्रोसिजर कशाप्रकारे यूज केली जाते, कशाप्रकारे स्टोर्ड प्रोसिजरचे प्रोग्राम रन केले जातात, खूप मुलांचे क्युरीज आहेत त्याबद्दल. सो नेक्स्ट व्हिडिओपासून आपण स्टोर्ड प्रोसिजर सुरुवात करणार आहोत. थँक्यू सो मच.